काय माहिती द्याल? आज आमच्या ग्रामपंचायत सरपंच माननीय उज्ज्वला जयेश कालोखे मॅडम या त्यांच्या खाजगी कामास्तव रजेवर गेलेत आणि त्यांनी रजेचा अर्ज माननीय गटविकास अधिकारी पंचायत समिती कल्याण यांच्याकडे सादर केलेला होता आणि तसं पत्र माननीय गटविकास अधिकारी यांच्याकडून आम्हाला प्राप्त झाले। त्या अनुषंगाने आजच्या मासिक सभेमध्ये आपल्या ग्रामपंचायत उपसरपंच श्री हनुमान विष्णू ठोंबरे साहेब यांची सरपंच मॅडम रजेवर गेल्यामुळे त्यांची प्रभारी सरपंच म्हणून आज इथे निवड झालेली आहे आणि त्यांनी आजपासून आपल्या ग्रामपंचायतचा प्रभारी सरपंच म्हणून कार्यभार स्वीकारलेला आहे। किती महिने काळ असेल का माहिती? तर ते आता सध्या 1 महिन्याचं त्या रजेवर आहेत। याच्या पुढे त्यांचा पुढचा कालावधी समजेल आपल्याला। तर सध्या 1 महिना आपण त्यांचा रजेचा अर्ज सादर केलेला आहे। त्याच्यानंतर जसं त्यांचं खाजगी काम असतो जर रजा वाढवली तर तो पुढील विषय आहे। थेट प्रश्न विचारतो, तुम्ही निवडून येऊ नये किंवा तुमच्या पत्नी निवडून येऊ म्हणून अनेक लोकांनी प्रयत्न केले, मात्र तुम्ही या निवडणुकीत जिंकून आलात आणि पुन्हा एकदा सरपंच बनण्याची तुमची जी इच्छा होती ती पूर्ण झाली आहे, काय सांगा? काय माहिती का, ज्यांची अशी मानसिकता आहे त्यांच्या मानसिकतेमुळे मी तुम्हाला एक माझ्या पत्रकार बंधूंना एकच उत्तर देऊ शकतो तर गावाचं भाग्य न करण्यासाठी, गावाचं एक दुर्भाग्य करण्यासाठी त्या लोकांची ती मानसिकता आहे। पुन्हा एकदा प्रभारी झाला, काय भावना आहे? माझी भावना अशीच आहे की मी बोलून दाखवत नाही, हमेशा मी करून दाखवते। खोनी गावाचा विकास कसा करायचा आहे, ग्रामपंचायतच्या माध्यमातून 2013ला माझी पत्नी झाल्याच्या नंतर पुन्हा मी 2017ला सरपंच मी झालो, पत्नी झाली, त्याच्यानंतर पण मी निवडून आलो। काही शासनाच्या नियमामुळे इथे महिला सरपंच आरक्षण पडल्यामुळं मी होऊ शकलो नाही। आज मी प्रभारी सरपंच पद काही महिन्यासाठी आहे। पण बोलतात ना का एक दिन के सीएम, जसे अनिल कपूर जसे एक दिवसाचे मुख्यमंत्री आले आणि त्यांनी काम कसं करण्याची पद्धत आहे ते हनुमान ठोंबरेकडे ती काम करण्याची पद्धत हे सर्व लोकांना माहित आहे आणि ते कामाच्या माध्यमातून तुम्हाला दिसणार आहेत। काय तुमची आता काय इच्छा आहे की काय काम करावं? माझी अशी इच्छा आहे तर खरोखर खोनी गावाच्या प्रवेशद्वारापासून जर आपण प्रवेशद्वारात प्रवेश केल्याच्या नंतर विकास काय अजून राहिलेला आहे तो तुम्हाला कळणार आहे आणि चांगल्या प्रकारचा विकास करण्यासाठी मी या खुर्चीवर बसलेलो आहे। नाही ते खुर्चीमध्ये बसण्याची पात्रता ज्याच्या विकास करायचा असेल त्यांनीच बसायला पाहिजे। नाही तर खोनी गावामध्ये आमच्या सामान्य सुद्धा सरपंच बदली होतात, पण ग्रामस्थांना माहित आहे विकास कोण करतो तो।